भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे काने गुण दोष मनानाने तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेची ते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव महायोग पीठ तटे भीमरथ वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत तिष्ठन्त मानंद कंद परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वारे घरे संतांच्या वारे घरे संतांच्या वारे घरे मस्तक माझा पायावर या
या वारकरी संतांच्या भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव भगवन नामचिंतना करता अधिष्ठान दैवत भगवान आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिहर केशव गोविंद महाराजांच्या प्रांगणामध्ये त्यांच्याच कृपा आशीर्वादानं पार पडत असलेल्या आपल्या या 41व्या वर्षाच्या माझ्या लक्षात होतं पण म्हणलं तुमचं लक्ष आहे की नाही 44व्या वर्षाच्या या अखंड हरिनाम उत्सवामध्ये आज 6व्या दिवसाच्या निमित्तानं म्हणून दाखवलेला अभंग वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त श्री क्षेत्र देहू निवासी वैराग्यस्य प्रमूर्ती जगदृश्य म्हणत असे तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा देवापर्यंत पोहोचण्याच्या करता 5 उपाय सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री तुकाराम महाराजांचा तुकोबारा या अभंगातून आपल्या सर्वांना देवापर्यंत पोहोचण्याच्या करता 5 उपाय देत आहेत, 5 सूत्र देत आहेत. तुकोबाराचा आपल्या सर्वांना प्रश्न आहे, तुझं भावा आहे देव. हेच द्रुपदाचं चरण आपण प्रश्नार्थक उच्चारलं, तुझं भावा आहे देव. जर आपलं उत्तर होकारार्थी असेल तर तुकोबारा बोलतात तरी हा सुलभ उपाव. हा म्हणतायत म्हणजे एकाही उपायानं आपल्याला त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचता येत आहे. असे 5 अत्यंत सोपे सुलभ उपाय तुकाराम महाराज सांगतायत. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात तरी हा सुलभ म्हणजे आपल्या सगळ्यांना करता येण्याजोगे पर्याय आपल्या समोर ठेवलेले आहेत. काय विचार आहे महाराजांचा थोडंसं सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करणार आहोत. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून मोठ्या थाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये भगवान श्री हरिहर केशव गोविंद महाराजांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या कृपा आशीर्वादानं परमश्रद्धेय दत्तोबा महाराज खानवेलकर यांच्या कृपा आशीर्वाद प्रेरणेनं पार पडत असलेला आपला हा अंतरा श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिहर केशव गोविंद आणि आपला हा जन्मोत्सव आहे आणि त्या निमित्तानंच आपण हा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याकरता परमश्रद्धेय दत्ताबा खानवेलकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण तात्यानाना पुजारी, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधवराव महाराज भगत, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रघुनाथजी बाराते यांच्या प्रेरणेनं आणि परमश्रद्धेय महाराजांच्या आधिपत्याखाली हरिभक्तीपरायण भानुदासजी महाराज गाडे यांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या तन मन धनाचं सहकार्य प्रयत्न परिश्रम त्या उत्सवाच्या करता त्या ठिकाणी लाभत आहेत. आणि म्हणून सर्वांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. या निमित्तानं ज्यांचं गोड सुमधुर गायन आणि तालबद्ध अशा स्वरूपाचं वादन आपल्याला ऐकायला मिळत आहे त्या श्रवण सुखाचा आनंद आपल्याला ब्रह्मरसाचं पान या निमित्तानं त्या ठिकाणी होत आहे. त्या आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य वारकरी संप्रदायाचं भूषण बापू महाराज कोतकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण मधुकरजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. ज्यांचं चालीच्या निमित्तानं गोड गायन आपण ऐकलं ते हरिभक्तीपरायण संजयजी महाराज शिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. आदरणीय हरिभक्तीपरायण कुलालजी महाराज बोल्ले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज कल्हापुरी या ठिकाणी उपस्थित आहेत. फुंदे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सागरजी महाराज कुरे त्यांनाही धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण प्रशांतजी महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आणि आपल्या सर्वांच्याच प्रती ज्ञात अज्ञात आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी आहात. विनेकरी महाराज आहेत आमचे, त्यांच्याही प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव आहे. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भगवत भक्त वारकरी आमच्या विशेष करून आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही सर्वांना धन्यवाद देतो. या निमित्तानं वारकरी संप्रदायातील जुन्या पिढीचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक परमश्रद्धेय श्री गुरु वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांपासून
ज्यांची वारकरी संप्रदायामध्ये मोठी सेवा आहे, आदरणीय अण्णासाहेबजी सदाफळ मामांचे आमच्या जवळचे मित्र, त्या अर्थानं मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या प्रति सद्भाव. या निमित्तानं आपण जी सर्व विश्वस्त मंडळी या ठिकाणी आहात, हरिहर केशव गोविंद महाराजांचं हे सगळं संस्थान जे विकासाच्या दृष्टीनं आणि भक्ती परमार्थ साधनेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी त्याचा ज्या अर्थानं प्रचार प्रसार होतो आहे, त्याकरताची सर्व विश्वस्त मंडळी त्या ठिकाणी अत्यंत सेवावृत्ती अशा स्वरूपाच्या भावनेची आहे. कारण त्याची प्रचिती आम्हाला सगळ्यांना आलेली आहे. आम्ही रात्री 11 वाजता आलो तर त्यावेळेला ही मंडळी 6 वाजल्यापासून आमची वाट पाहत होती. म्हणजे सगळी मंडळी अतिशय अतिथी देवो भव या भावनेतून भगवान हरिहराच्या कृपा आशीर्वादानं एक चांगल्या पद्धतीचं कार्य करण्याची, सेवा करण्याची संधी, कार्य बनण्यापेक्षा सेवा करण्याची संधी मिळाली या भावनेतून सगळी विश्वस्त मंडळी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मला सर्वांचा नामपरिचय नाही, परंतु प्रेम सद्भाव श्रद्धा सर्वांच्या प्रती आहे. आणि अनेक वेळेला अगस्त्य आश्रमावर, अनेक वेळेला इथेही सर्वांचा यथोचित परिचय देखील झालेला आहे. विशेषत्वानं आदरणीय आमचे BM पुजारी साहेब आहेत, आमचे अध्यक्ष देवस्थानचे सतीशजी, त्यांच्याही प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. काय मी जरा लहान असल्यामुळं मला लवकर विसरायची सवय आहे ना, आणि म्हणून हे अध्यक्ष आमचे देवस्थानचे, आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या देवस्थानचे, आपल्या अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष आमचे केडी धुमाळ साहेब, त्यांचे असंच असतं, काही नाही, सगळ्यांचा आला त्याच्यामध्ये की त्यांच्यापर्यंत भावना. मी पहिल्यांदा सेवा हा शब्द त्यासाठीच वापरला आहे. आणि म्हणून अध्यक्ष साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या निमित्तानं आमचे मित्र प्रशांतजी महाडिक, ते आपल्या परिसरातील परमश्रद्धेय श्री निर्विक्तीपरायण उद्धवजी महाराजांच्या माध्यमातून ज्या अनेक मंडळींची या ठिकाणी जोडण्याचा योग आला ते आहेत. शिवाजीरावजी देवकर या ठिकाणी आहेत. आमचे स्नेही आहेत, आमचे मेवणे अनिलजी पुजारी, आमच्या भगिनी संगीताताई, सुनीताताई या आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्या निमित्तानं अनिलजींचाही अगोदरचा परिचय नातेवाईक परिवार म्हणून, मित्र परिवार म्हणून असला तरी परिक्रमेच्या निमित्तानं पुन्हा सांप्रदायिक संस्कारातून तो परिचय त्या ठिकाणी विशेष महत्त्वाचा ठरला. आणि त्या निमित्तानं ते देखील या ठिकाणी आहेत. आणि त्यांच्याच माध्यमातून BM पुजारी साहेबांनी सर्व विश्वस्त मंडळाच्या निमित्तानं या ठिकाणी सेवा करण्याचा हा योग आलेला आहे. या निमित्तानं मुद्दामून या कार्यक्रमाच्या करता स्नेही म्हणून उपस्थित असलेले आमचे तरुण तडफदार अगस्ती महाराज पायी पालखी सोहळ्याचे वारकरी आणि आमच्या गावचे सरपंच सुनीलदादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या प्रतिकृती व्यक्त करतो. वारकरी आमचे सहकारी राजेंद्रजी महाराज कराड ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही प्रति कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. आमचे मित्र, आमचे बंधू अनिलजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शिवाजीराव शिंदे आमचे वारकरी आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सर्व सहकारी मंडळी सोबत आली, त्यांच्या प्रतिकृता व्यक्त करतो. आमचे मित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हरदासजी या ठिकाणी आहेत, त्यांच्या प्रति कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचाही उल्लेख करता येईल. मी सांगितलं आपल्या सर्वांचा नामपरिचय नसला तरी प्रेम सद्भाव श्रद्धा सर्वांच्या प्रती आहे. बरोबर 8 वाजलेले आहेत आणि बरोबर 9 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. संकल्पित वेळेची आपली संकीर्तनाची सेवा आहे. माझं भाग्य आहे की उद्याच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला ही सेवेची संधी मला या ठिकाणी मिळाली आहे. खरं म्हणजे इथे येताना परिक्रमेच्या निमित्तानं रात्री 10 वाजताच्या दरम्यान आमची सगळ्यांची भेट देवस्थानावर झाली. आणि त्याच वेळेला या सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली की इथे आपण कीर्तनाच्या करताची तारीख द्यावी. खरं म्हणजे ही तारीख नाही आहे तर ही सेवा करण्याचा हा योग मला आला आहे. एक वेळेचा आपला एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आपण इथे केला आहे की रात्रीच्या वातावरणामध्ये आलो, सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताला आम्ही सकाळी 6 वाजता इथं सगळं योगायोगानं कार्तिक स्नान चालू होतं, आपला काकडा वगैरे, आणि त्याच्या पहाटेचं जे सगळं वातावरण होतं दादा, ते अत्यंत प्रसन्न करणारं, अत्यंत पवित्र करणारं, अत्यंत या भागामध्ये रमून जाणार अशा स्वरूपाचं वातावरण त्या ठिकाणी. मग आम्ही आमच्या अनिलजींच्या घरी आलो तेव्हा सुद्धा मोरांचा आवाज इथे येत होता संध्याकाळच्या वेळेस. म्हणजे खरोखर नैसर्गिकता जी आहे, अमृतवाहिनी प्रवरा मातेचा तीर आहे, आणि त्यातून हे जे बन आहे सगळ्या वृक्षवल्लींनी सगळं बहरलेलं, तर
त्यातून भगवान हरिहरांच्या वास्तव्यानं इथे जो सकारात्मक ऊर्जा आहे, जो पॉझिटिव्ह ओरा या सगळ्या भागामध्ये आहे, तर तो आपल्या सगळ्यांना भक्तीच्या मार्गावर प्रवृत्त करणारा अशा स्वरूपाचा आहे. आणि हे सगळं जे पावित्र्य नैसर्गिकता आपण जपलेली आहे, निश्चितपणानं हे क्षेत्र येणाऱ्या काळातल्या लोकांना समाधानाचा शोध घेताना आपोआपच त्यांना इथपर्यंत ते घेऊन येणार अशा स्वरूपाचं क्षेत्र निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना आता श्रीमंती, संपत्ती, पैसा, ऐश्वर्य या सगळ्या गोष्टी गरज म्हणून आहे, पण अत्यावश्यक गरज म्हणून समाधान आहे. आणि ते इथल्या भूमीत आल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या त्याची अनुभूती येते. आणि अशा क्षेत्रावर सेवा करण्याचा हा योग आहे. मुद्दामून अशा प्रकारचा अभंग म्हणून दाखवला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना या समाधानापर्यंत पोहोचण्याच्या करता, ईश्वराचं दुसरं नाव काय आहे तर आनंद आणि समाधान, त्याच्यासाठीच तर आपण भक्ती परमार्थ करतोय. आता असा कोणी माझ्या समोर बसलेला नाही की श्रीमंती संपत्ती मिळवण्याकरता भगवत भक्ती प्रार्थना करतोय. मला खूप श्रीमंत व्हायचंय, त्याच्याकरता सकाम स्वरूपानं भक्ती. आज आपल्या सर्वांच्या जवळ जे आहे ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे का कमी आहे? आज आपल्या सर्वांच्या जवळ जे आहे ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे का कमी आहे? अजून 2 दिवस सप्ताह बाकी आहे ना, म्हणून लोक कबूल होत नाही. त्यांना वाटतं मग सगळे ट्रस्ट बसले आणि त्यांच्या समोर कसं काय सांगावं जास्त आहे म्हणून. पण काळजी करू नका, आपल्या सर्वांच्या जवळ आपल्या गरजेपेक्षा जास्तच आहे, पण असलेला जास्तीचा समाधानाचा अनुभव मात्र आपल्याला नाही. जे आपल्याकडे जास्त आहे त्याबद्दल आपण समाधानी आहोत का? आणि म्हणून मी बोललो की आपण जी भक्ती करतोय ना, कशासाठी करतोय? साधना परमार्थ करतोय, व्रतवैकल्य करतोय, नामस्मरण भजन पूजन करतोय. हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायचे भानगड कशामुळे आपण त्यासाठी प्रवृत्त झालोय? याचं कारणच ते आहे की आपल्याकडे जे अतिरिक्त आहे, आपल्याकडे जे भौतिक ऐहिक सुख आहे, तर त्याच्याबद्दलच्या प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान मानण्याचा दृष्टिकोन येण्याकरता ज्याच्या स्वरूपाचं चिंतन ऐकलंय, पण ज्या स्वरूपाचं चिंतन ऐकलंय त्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला नाही. भगवान हरिहर महाराजांचे जे महात्म्य इथे आहे, चरित्र वर्णन, त्या स्वरूपाचं चिंतन आपण ऐकलंय, वाचलंय, पाहिलंय, अभ्यासलंय, पण त्या स्वरूपाचं दर्शन मात्र आपल्याला सगुण निर्गुण रूपानं नाही. आणि म्हणून परमार्थासाठी करतोय आपण, तर त्या स्वरूपाच्या दर्शनाकरता आपण परमार्थ करतोय. संतांनी अनुभवलेल्या आत्मिक समाधानाच्या प्राप्ती करता आपण तशा प्रकारची साधना, उपासना, व्रतवैकल्य करतोय. इथे आपण कूलर लावलेत. का बरं लावलेत कूलर? आपल्याला घरी सवय इथे असावी म्हणून का? आपल्या सगळ्यांची धारणा काय आहे? ज्याची कृपा आपल्यावर आहे, आपण या मंडपात बसलो म्हणजे कोणाची कृपा आहे? त्यानं ठेवलं म्हणून का आपण राहिलो म्हणून? म्हणा माझं मीच राहिलो म्हणून. आपल्या सगळ्यांची श्रद्धा काय आहे? मी बोललो माझ्या जन्माच्या अगोदरपासून आपण ऐकत आलेला आहात. अधिकार संपन्न महात्म्यांचं ऐकलेली माणसं माझ्या समोर बसलेली आहे. इथे भरपूर झाड आहेत, त्या झाडांना पानं आहेत, पण तुकोबाला जेव्हा या सगळ्या झाडांकडे पाहतात त्यावेळेला त्यांचं असं निरीक्षण आहे, ते म्हणतात झाडं आहेत पण पान हालू द्यायचं का नाही ही इच्छा मात्र. झाडाला पान आहेत पण हलू द्यायची का नाही ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून त्यानं ठरवलं फक्त क्षेत्रातली म्हणून झाडं या लोकांनी ठेवलेली आहेत, आपल्या बांधावर मात्र ठेवली. बोला ना, कोण म्हणलं तुला काय करायचं?
क्षेत्र आहे म्हणून आपण झाडं जपलीत, पण आपल्या सगळ्यांची धारणा आहे झाडं पाहिजेत, पण आपल्या बांधावर का दुसऱ्याच्या बांधावर पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज जेव्हा याच्याकडे पाहतात तेव्हा म्हणतात, देवानं झाडं ठेवली, पण त्यानं विचार केलाय संध्याकाळची वेळ झाली ना, हा झाडाखाली जरी बसलेला असला तरी मात्र पान हलू द्यायचं नाही. मगाशी महाराजांनी सप्रमाण सिद्ध केलं, वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता. मग झाडाचं पान हलू द्यायचं नाही, त्याची सत्ता आहे. म्हणून आपण काय केलंय, झाडानं जी हवा फिरत राहते त्याच्याऐवजी कूलर लावून ती हवा आपण फिरवतोय. मग जर झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तर आपण इथे मंडपात बसलोय, त्यानं ठेवलं म्हणून का आपण राहिलो म्हणून. हो, त्यांची इच्छा आहे की बाबा ठीक आहे तुम्ही मंडपामध्ये बसले पाहिजे, कारण तुम्ही माझे भगवत भक्त आहात, तर मग तुम्ही मंडपामध्ये बसले पाहिजे, म्हणून त्याने इथे ठेवलंय. त्याने ठरवलंय हे मंडपात बसणार आहेत ना, मग हे राहिले पाहिजेत, आणि म्हणून त्यांनी आपल्याला इथे ठेवलंय. पण ऐका, ज्याच्या कृपेनं आपण आहोत त्याच्या स्वरूपाचं वर्णन आपण ऐकलंय, पण त्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे, अरे बाबानो, भजन भक्ती परमार्थ साधना उपासना व्रतवैकल्य नामस्मरण चिंतन काय तुम्ही जे साधन करत असाल, त्या साधनानं जर तुम्हाला देवापर्यंत पोहोचायचं असेल आणि तुमचा जर प्रवास तिथपर्यंत पोहोचत नसेल, तर मग काय तुकाराम महाराज म्हणतात, तुझं बाबा आहे देव, तुम्हाला देव पाहिजे का. वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधना आपण करतोय, पण तरी मात्र तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही. मार्ग चुकीचा आहे, मार्ग बरोबर आहे, मार्ग चुकीचा नाही आहे. नारद मुनींनी सुरू केलेली परंपरा आहे, संत परंपरामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी सुरू केलेली परंपरा आहे. याचा अर्थ मार्ग चुकीचा नाही, मार्ग बरोबर आहे. मार्ग दावून गेले आधी येण्याची पंथे, आपण त्या पंथानं चाललोय, याचा अर्थ मार्ग चुकीचा नाही आहे. मग तरी पण आपल्याला त्याची प्रचिती काय येत नाही. मगाशी सांगितलं कृपा आहे, मार्ग बरोबर आहे, बाकीच्यांपेक्षा आपल्या मनामध्ये विशेष प्रेम आहे देवाबद्दल. अनेक लोक रस्त्याने इथून जाताना आपण पाहतोय, आपण मंदिराच्या परिसरामध्ये फिरताना लोक रस्त्याने समोरून जाताना तर पाहतो, गाडीवर चालता चालता लोक फक्त एवढं केले की जबाबदारी संपली. फक्त केशव गोविंद महाराजांना प्रेझेंटी लावतात, हजेरी लावतात, बाबा आहे माझं तुझ्याकडे लक्ष आहे, बाबा तू पण माझ्याकडे लक्ष ठेव, एवढंच फक्त ते सांगून जातात. सरकारमध्ये काय काय कर्मचारी कसे असतात, म्हणजे सरकारमध्येच असतं असं काय नाही, खाजगीत पण असतात, सहकारात सरकारीमध्ये सगळीकडे काय काय कर्मचारी कसे असतात, सकाळी येतात थंब देतात, नंतर पुन्हा संध्याकाळी सुट्टीच्या वेळेपर्यंत थंब द्यायला कसं बसं यायचा प्रयत्न करतात. इथलं नाही, आमच्या तिकडचं सांगत होतो मी, इथलं नाही. मग तसे लोक फक्त जाता येता काय करतात, थंब देतात. फेस इंट्रोडक्शन असते ना, बाबा हा झालं, पहा तुम्ही मी चाललोय इथून तुमच्या समोरून, तुमची कृपा आहे म्हणूनच चाललोय, जाताना पुन्हा एकदा तुम्हाला हजेरी देऊन जाईन तर बाबा सगळा दिवसभराचा व्यवहार आवरून मी आता घराकडे निघालोय म्हणून. आपल्या मनात विशेष प्रेम आहे, आपल्यावर त्याची कृपा आहे आणि आपला मार्गही योग्य आहे, पण तरीही केलेल्या साधनेने अजून त्याचं दर्शन नाही. कारण काय आहे, आपलं प्रेम प्रपंचावरही आणि आपलं प्रेम देवावरही आहे. जेवढं प्रपंचावर आहे अजून तेवढं देवावर. आता हा नाही तर नाही काहीतरी म्हणावं लागेल ना. अध्यक्ष काही काही लोक अशी मानाल होता, आता मी काय गृहीत धरायचं. आपलं प्रेम प्रपंचावर आणि आपलं प्रेम देवावरही आहे, पण जेवढं प्रपंचावर आहे अजून तेवढं देवावर नाही. माझं खोटं असेल तर मला एका वाक्यात उत्तर द्या. हा प्रश्न काही 2 मार्काचा नाही, पण द्या एका वाक्यात उत्तर. आपल्या सगळ्यांचा परमार्थ आवडीचा आहे का सवडीचा आहे? ही अडचण आहे. म्हणून भक्ती करतोय पण त्याच्या स्वरूपाचं दर्शन, त्याची प्रचिती मात्र नाही. दुसरं महत्वाचं कारण आहे. पहिलं कारण जेवढं प्रेम प्रपंचावर तेवढं देवावर नाही. दुसरं महत्वाचं कारण परमार्थ करण्याकरता प्रवृत्त झालोय, साधनही आपल्या हातात आहे. आत्ता तुम्ही सगळी माणसं घरून सांगून आलात कीर्तन संपल्यावर जीवन येणार आहे, बरोबर का? असं सांगितलं का? नाही. कीर्तन पाहायला चाललो असं सांगितलं का? नाही. काय सांगितलंय? कीर्तन ऐकायला चाललो. याचा अर्थ 9 प्रकारच्या भक्तीतलं पहिलं साधन आमच्या हातात आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. त्यातलं पहिलं साधन आता आपल्या हातात आहे श्रवणम. श्रवण नावाचं साधन आपल्या हातात आहे. म्हणजे श्रवण नावाची भक्ती करण्याकरता प्रवृत्त असताना आपण या मंडपात बसलेलो आहोत.
हा आवाज जो आहे या स्पीकरचा छान आवाज आहे. काय नाव आहे त्यांचं? सिनारे बंधूंचा छान आवाज आहे, धन्यवाद त्यांना. हा आवाज आपल्या सगळ्यांच्याच कानावर येतोय, पण सगळ्यांच्या कानावर येणारा आवाज सगळ्यांच्या मनापर्यंत मात्र पोहोचत नाही. आणि जोपर्यंत कानावरचं मनापर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला श्रवण म्हणत नाही. तोपर्यंत जे कानावर येतोय ना ते सगळं ध्वनी प्रदूषणाच्या बरोबरीचेच आहे. आणि ज्यांच्या कानावर येणारं मनापर्यंत जात आहे ना ते मात्र श्रवणम, ते श्रवण आहे. आणि म्हणून जे आमच्या कानावर आहे, ज्याचं आपण चिंतन करतोय, ते शरीरानं चिंतन होत असताना जर आमच्या मन आणि बुद्धी तिथे उपस्थित असतेच, असं बोला ना. जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा साधन कोणते असो, पण शरीर ते साधन करताना आमचं मन किंवा बुद्धी तिथे उपस्थित असतेच असं नाही. हे दुसरं कारण आहे. आणि म्हणून श्री तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना सांगतात, बाबांनो, जर कदाचित आपण साधना करता प्रवृत्त झालो असो, आपल्या मनात विशेष प्रेम आहे आणि त्याची कृपाही आहे, आपला मार्गही बरोबर आहे, पण तरी जर आमच्या कृती देवापर्यंत आम्हाला पोहोचवत असेल, आपण करतोय ना कृती तीच असली पाहिजे, पण त्याच्यामध्ये आमचा भाव असला पाहिजे. भावे गावे गीत, 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 भावे गावे गीत. महाराजांनी आपल्या गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतायत साधन कोणतं महत्वाचं नाही, हे साधन करत असताना भावे गावे, देवाचं गीत गावं, गाताना ते भावयुक्त अंतःकरणानं गावं. म्हणजे आपला संदर्भ कशाची आहे? दुसऱ्या प्रकाराबद्दलचं चिंतन आपण करत होतो, परमार्थाची कृती करत असताना मन बुद्धी तिथे उपस्थित असली पाहिजे. मन बुद्धी तिथे उपस्थित असली पाहिजे. भावे गावे, इथे वारकरी पद्धतीचं गाणं आपल्याला महाराजांकडून ऐकायला मिळतंय. हरी हरी. आपल्याला गाणं ऐकायला मिळतंय. महाराज मंडळी छानपैकी गातात, महाराज मंडळी छानपैकी वाजवतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. तुकाराम महाराज म्हणतात, मृदंग लावून घ्या, श्रुती वीणा लावून घ्या, टाळ लावून घ्या. हे तिन्ही एका स्वरात असतील, त्या स्वरात पुढे म्हणणार असला पाहिजे. आणि हे चारही ज्या स्वरात आहे त्या स्वरात मागे म्हणणारे असले पाहिजे. आणि जेव्हा हे सगळे चारही पाचही एका स्वरात येतील त्यावेळेला सेवू ब्रह्मरस आवडीने, या प्रकारचं जे गाणं असतं ना, तर ते गाणं आमच्या जीवनामध्ये ब्रह्मरस निर्माण करतं. त्याचं श्रवण करताना ज्याला याच्यातला काही गंध नसतो तो दूर कुठेतरी बसला असतो, पण हे पाचही जेव्हा स्वरात असतात त्यावेळेला मात्र तो तिथे बसला तिथे गुडघ्यावर त्याची बोटं काय करतात, आपोआप हालायला लागतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, लावणी मृदंग, लावणी श्रुती, लावणी टाळ. साधारण कोणी वारकरी उठला माझ्यासारखा तर तो मिळेल तो टाळ घेतो, गळ्यात घालतो.
पण जाणकार माणसं असली तर ते घेतात टाळ, अगोदर वाजून पाहतात, मग तो टाळ दुसऱ्या कोणाला तरी देतात, त्याचा घेऊन वाजून पाहतात आणि मग आपल्या गळ्यात घालतात. महाराजांना विचारून का बरं? हे सगळं एका स्वरात असलं पाहिजे ना, म्हणून. ऐका, जेव्हा हे सगळं स्वरात असतं त्यावेळेला या मंडळीला गाता येतं. कारण का? तर त्यांना त्याचं माहिती आहे, आरोह काय, अवरोह काय, राग काय, संगीत काय, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यात छानपैकी गाता येतं. आणि ज्यांना गाता येतं, गावे शब्दाचा अर्थ जर गायन घेतला तर ज्यांना गाता येतं त्यांना देव मिळेल. गावे 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 जर गायन अर्थानं घेतलं तर यांना गाता येतं, यांना देव मिळेल. पण महाराज म्हणतात, जर ज्यांना गाता येतं त्यांनाच देव मिळेल, तर निदान तुकोबाराय तरी आमच्यासारख्यावर अन्याय करणार नाही. का हो? तुकोबाराचे शब्द काय आहेत? की नय जरी तुझं मधुर उत्तर येईल तैसा बोल रामकृष्ण. मला वाटतं गात्यातला दुसऱ्याच क्रमांकाचा हा अभंग आहे की ज्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, कदाचित तुला छान स्वर देवाना दिला नसेल, पण काय कर, जसा येईल तसा रामकृष्ण बोल. आम्ही इथे म्हणतात भावे गावे आणि इथे म्हणतात नये जरी तुझं दिला सुस्वर. म्हणजे कसं काय? इथल्या गावे शब्दाचा अर्थ काही गायनाशी संबंधित नाही. कारण जर असा अर्थ घेतला तर ज्यांना गाता येतं त्यांना देव मिळेल, ज्यांना गाता येत नाही त्यांना देव मिळणार नाही. आणि निदान तुकोबाराय तरी आपल्यावर असा अन्याय करणार नाही. काही काही लोकांना काय झालं, देव ज्या वेळेला गळा देत होता त्यावेळेला आणि अनेकांचा नंबर नेमका नरड द्यायला सुरुवात केली. मंडळीला गाता येतं, कळतं, तर मग यांना छान देव मिळेल, उरलेल्यावर मात्र अन्याय करणार नाही. म्हणून त्या गावे शब्दाचा अर्थ आहे कृती कोणतीही असू द्या, पण तिचा भाव असला पाहिजे. भावयुक्त अंतकरणाने केलेली प्रत्येक कृती, प्रत्येक कृती देवाचं भजन. कसं काय? मगाशी सांगितलेली जी भजनाची कृती आहे ना, त्या भजनाच्या कृतीपेक्षा ही कृती जर केली तर त्याची फलश्रुती काय आहे? सेव ब्रह्मरस. ज्याला त्यातलं कळत नाही त्यालाही त्या भजनाने आनंद मिळतो. याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुम्ही केलेल्या कृतीने इतरांना आनंद मिळत असेल तर ती कृती म्हणजे देवाचं केलेलं भजन. ती कृती प्रपंचाची असली पण तुमच्या त्या कृतीने जर कोणाला तरी आनंद निर्माण होत असेल ना, मग कदाचित या सगळ्या उत्सवामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला वेगळी वेगळी सेवा आहे. मग ज्यांनी भजन केलं त्यांना केशव गोविंदजी महाराज त्यांच्यावर कृपा करतील, पण ज्यांनी अन्नदान केलं मग त्यांनी भजन केलं नाही, मग त्यांना काहीच पुण्य नाही का? ज्यांनी काही चक्या संक्रांत यात्रेचं काम केलं मग त्यांना पुण्य नाही का? नाही ना, तेही तेवढ्याच पुण्याचे भागीदार आहेत, तेवढ्याच अधिकारी आहेत. इथले स्वच्छता करणारा तो तेवढ्याच अधिकारी, पुजारी जेवढा अधिकारी आहे तेवढाच तो अधिकारी आहे, अन्नदान करणारा जेवढा आहे भजन करणारा समान अधिकारी आहे. म्हणून कृती कोणती महत्वाची नाही, त्या कृतीमध्ये भाव कोणता आहे हे अत्यंत महत्वाचे. म्हणून भावे गावे नाही तयावी न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. हो, देवभावाचा हाचे दुष्काळ, भावेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती. आणि म्हणून आम्हाला जे गायला सांगितलंय ना तर त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे, एवढी तुकोबाराची अपेक्षा आहे. पण हा भाव निर्माण होण्याकरता उत्तरार्धामध्ये तुकाराम महाराजांनी एक अट दिली आहे. अट काय सांगितली? शुद्ध करून या. ते म्हणतात हा भाव निर्माण होण्याकरता आम्हाला चित्त शुद्ध करावं लागेल. का बरं? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रही न खाते सर्पतया. परमार्थाच्या वाटेवर चित्त शुद्धीला अत्यंत महत्व आहे. व्यवहारातली गोष्ट सांगतोय का, तुम्ही दूध आणण्याकरता निघालात,
दूध आणण्याकरता निघाला. आता हा सगळा दुधाचं क्षेत्र आहे, त्यामुळे तुम्हाला काही विकत दूध आणायची गरज नाही. पण असं समजू की बाबा जर्सीचं देत आहे, पण घरी आपल्याला गावठी गाईचं दूध खायला तरी वापरण्यापुरतं तेवढं आणतोय, म्हणून कदाचित ते आणण्याकरता निघाला. दूध आणण्याकरता तुम्ही निघालात. घरून काय किटली भांड घरातून घ्यायचं, डबा घ्यायचा, काहीतरी भांड किटली घ्यायची, विसरून गेलात. आउट हाऊस मध्ये, पार्किंग मध्ये, पोर्च मध्ये तुम्ही आलात, गाडीवर बसलात, लक्षात आलं की बाबा भांड घ्यायचं राहिलं. आता कुठे घरात जात बसणार, त्यापेक्षा इथली एक बाटली उचलली आणि दूध घेण्याकरता निघालात. पिण्याच्या पाण्याची बाटली होती, बाटली घेतली, निघालात. उघडून पाहिले, तुमच्या लक्षात आलं की बाबा तिच्यात मध्ये परवा मुलांनी पेट्रोल आणलेलं आहे. आता दुधावाल्याच्या घरी जाऊन उघडून पाहिली, मग आता काय करायचं? मग तुम्ही काय केलं, ती बाटली छानपैकी स्वच्छ धुवून काढली. आता पेट्रोल आणून 4-8 दिवस झाले होते, तिच्यामध्ये एक थेंब पेट्रोलचा अंश राहिला नव्हता, कारण उष्णतेने, उन्हाने ते आपोआपच त्याच्यातलं काय होते, बर्न होऊन जाते, ते त्याची वाफ होऊन जाते, ते राहत नाही, शिल्लक अंश राहत नाही. कधीतरी 4-8 दिवसांपूर्वी त्याच्यामधून ते पेट्रोल आपण आणलेलं होतं, ती बाटली स्वच्छ धुवून घेतली, पुन्हा वास देऊन पाहिला, वास दिला का नाही. त्याच्यामध्ये काही निरमा पावडर, साबण, डेटॉल काहीतरी टाकलं, पुन्हा एकदा ती स्वच्छ धुवून काढली आणि पुन्हा धुवून काढली, तरी पण मात्र तिचा वास गेला नाही. मला काय म्हणायचंय, पेट्रोल त्याच्यामध्ये राहिलेलं नाही. जेवढं तुमच्या पद्धतीने साफ करायला पाहिजे तेवढी आपण साफ करून घेतली. आता त्याच्यात दूध जे न्यायचंय ना, ते किती रुपये भावाचं आहे? फार तर फार 60 रुपये, नाही का. A2 घेतलं म्हणजे तुमचं गावठी गाईचं घेतलं तरी पण किती भावाचं आहे? 60 रुपये लिटरचं आहे. 60 रुपये लिटरचं दूध घेण्याकरता 4-8 दिवसांपूर्वी पेट्रोलनं खराब झालेली बाटली चालत नाही. हे जे दूध आहे ना, या दुधाला उपमा कशाची? अमृताची उपमा आहे. हे दुधाला उपमा कशाची? अमृताची. बरं, हे अमृत किती दिवस टिकणार आहे? साधं वापरलं तर 2 दिवस. फार फ्रीज मधलं असलं किंवा फार अगदी ते प्लांट मधून आणलं, होमोनाइज वगैरे केलं असलं, 4-6 दिवस, 5-7 दिवस. फार चांगली प्रपंचाच्या करता काटकसरीनं प्रपंच करणारी बाई असली तर कदाचित 4 दिवस 5 दिवस पुरवेल बाबा. तिच्या एकटीच्या दुधापुरतं, चहापुरतं वापरलं तर, बाकीच्या ना. अलीकडे एक नवीन दूध आलंय, टेट्रा मिल्क. काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करून ते ठेवलेलं असतंय, ते 6 महिन्यापर्यंत टिकतंय. मुंबईमध्ये वगैरे मिळतं ते दूध. असं दूध असलं तरी किती दिवस टिकेल? 6 महिने. मला थोडं समजावून सांगा. जे साधं अमृत आहे 2-4 दिवस, 6 दिवसांकरता टिकणारं, 6 महिन्यांकरता टिकणारं, त्याच्याही करता 4-8 दिवस अगोदर वापरलेली पेट्रोलची बाटली चालत नाही. हे जे भक्ती अमृत आहे, हे नामामृत आहे. जी भक्ती आपण करतोय, परमार्थ आपण करतोय, ज्याला मगाशी ब्रह्मरस म्हणलो, ज्याला ब्रह्मानंद म्हणतो, हा ब्रह्मानंद, हा ब्रह्मरस, हे भक्ती अमृत, हे नामामृत जे आहे ना, ते आमच्या जीवनातल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून परमानंदाच्या प्राप्तीपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. याच्याकरता जर अगोदरच आमचं चित्त मलिन असेल आणि त्याच्यात आम्ही ते साठवायचा प्रयत्न केला तर चालणार नाही. म्हणून शुद्ध करून या चित्त, भाव ज्याचा शुद्ध झाला तुरी नाही देव त्याला. तुकोबराचा एक फोटो आपल्याला पाहायला मिळतो जो सर्वदूर परिचित आहे. तुकोबरा असे भजनार डोंगरावर एका झाडाखाली भजन करत बसलेले आहे. शेजारून एक पाण्याचा झरा वाहतोय. त्याच्या काठावर एका बाजूला वाघ बसलाय, एका बाजूला मोर बसलेला, एका बाजूला गाय बसली, एका बाजूला हरिण बसलेला, एका पक्षावर झाडावर त्या ठिकाणी मोर बसला, एका बाजूला कावळा बसला, एका बाजूला साप आहे, एका बाजूला मुंगूस आहे. असं वेगळे वेगळे एकमेकाचे कट्टर शत्रू असलेले प्राणी तुकोबराच्या भोवताल बसलेले आहेत. का बरं? त्यांचं चित्त शुद्ध आहे ना, तर त्यांच्या सानिध्यात आलेले लोक एकमेकांबद्दलचा वैरभाव सुद्धा विसरत आहेत. आणि म्हणून चित्त शुद्ध तरी आपलं काय असले, शुद्ध करून या चित्त. एकदा आमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे आणि चित्त शुद्ध करून घेतलेलं जे नाव आहे ते आम्हाला देवापर्यंत पोहोचणार. म्हणून तुझं बाबा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? पहिल्यांदा चित्त शुद्ध करा आणि भावयुक्त अंतकरणानं त्याचं नामस्मरण करा. शक्य असेल तर पहा, नाही जमत त्यांच्या करता दुसरा उपाय, दुसरं सूत्र तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. Oh
गोडाबाजामध्ये महाराजांनी अभंगाचं तिसरं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये दुसरं सूत्र तुकाराम महाराजांनी दुसरा उपाय दिला. तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? अनिकाचे कानी गुण दोष मना नानी. कोणाचे गुणही मनात आणू नका, कोणाचे दोषही मनात आणू नका. कशा करता? तुझं बाबा आहे देव तरी. का बरं तुकाराम महाराज म्हणतात कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नका, त्याला गुणदोषासहित त्याला स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. आपल्या बाजूला असा एकही माणूस राहत नाही ज्याच्याकडे फक्त गुण आहेत. तसा आपल्या बाजूला असाही कोणी राहत नाही ज्याच्याकडे फक्त दोष आहेत. फक्त दोष असते तर तो राक्षसी वृत्तीचा, दुष्ट प्रवृत्तीचा, तो आपल्याकडे नसता, इथे नसता, माणसात नसता, तो कदाचित जेलमध्ये, तुरुंगामध्ये इकडे तिकडे बंद राहिला असता. पण मात्र आपण इथे आहोत, आपल्या सोबत आहे, याचा अर्थ तो आणि आपण सगळे एका विचारानं गुणदोषानं सहित त्या ठिकाणी पाप पुण्य समान समी तरीच पाविजे. ज्या अर्थी आपण इथे आलोय त्याच्या अर्थ दोन्ही गोष्टी सारख्या झाल्या आणि मग सर आपल्याला मनुष्य जन्म काय झालाय मिळालाय. आणि म्हणून आपण इथे आहोत ना, तर आपल्या सोबतच्या माणसांच्या जवळ दोन्ही गोष्टी आहेत, सद्गुण आहेत आणि अवगुण आहेत. सगळे सद्गुण असते तर तो साधू संतांच्या यादीत जाऊन बसला असता, तोही आपल्या सोबत राहिला नसता. आणि म्हणून जर प्रत्येकाच्या ठिकाणी गुण आणि दोष असतील तर गुणदोषासहित त्याला स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. दुसरं महत्वाचं कारण आहे, आपल्याही ठिकाणी काही दोष आहेत. लोकांना कदाचित थोडे जास्त दिसत असतील, पण नक्की किती आहे हे ज्याचं त्याला माहिती असतं. आपल्या दुश्मनाला थोडे जास्त दिसतात आणि आपला जो मित्र असतो, जवळचा असतो, सखा असतो, प्रेम करणार असतो, त्याला अजिबात दिसत नाही. पण मात्र कोण किती पाण्यात हे ज्याला त्याला माहित असतं का नाही? माहित असतं, माहित असतं. आपल्या जवळ काही दोष आहेत का नाही जर तुम्हाला तपासायचं असेल तर तुमच्या सासूबाईची खाजगीत मुलाखत घ्या. आणि ज्या म्हाताऱ्यांना आपल्याजवळ खरंच काही दोष आहे का नाही तपासायचा असेल तर आपल्या सुनबाईचा तिच्या आईला झालेला कॉल रेकॉर्डिंग ऐका. मी काही भांडणं लावायला नाही आलो बरं सर इथे, पण तरी प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुणदोष आहेत, सामान्य दोष आहेत आपल्याकडे. सामान्य दोष प्रारब्धाने मिळाले सोडून द्या, सामान्य दोष आहेत की जे आपण निर्माण केलेत, तेही घालवायला आपण समर्थ नाही. इकडे बघा, जेवणानंतर बऱ्याच लोकांना ही संजीवनी जडीबुटी लागत असते. त्याच्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं असते, ठळक अक्षरात लिहिलं असते. साहेब काय काय लोक आम्हाला सांगतात लक्ष्मणाला शक्ती लागली होती तेव्हा हनुमंतराने हीच आणली होती म्हणजे. आता हे दोष आहे का नाही आहे? आवश्यक आहे का अनावश्यक आहे? अनावश्यक आहे. मावसा इकडे पहा, बैठे बैठे सावधान. जेवढे सरळ झाले तेवढे शाळेत, कारण हे मंत्र शिक्षकांनी माग छडी घेऊन पाठ करून घेतलेले. अजून तर एवढंच केलंय. काय काय आमच्या माता भगिनी इतकं स्पीड असते.
केवढाही स्टंटमॅन असला ना तरी तो इतक्या जागीच युटर्न मारू शकत. दुसरं कोणी इकडे पाहीपर्यंत लगेच पदरला काही तर आमच्या मावशात पुळणा सुद्धा करत नाही जेवल्यावर अगोदर. हा सामान्य दोष आहे, आपण निर्माण केलेला आहे. पण इतका सामान्याने आपण निर्माण केलेला दोष आहे ना, हाही दोष घालवण्याकरता आपण समर्थ नाही. तत्वचिंतक सांगतो, स्वतः निर्माण केलेला स्वतःचा दोष घालवण्याकरता जर आपण समर्थ नसतो तर आपल्याला दुसऱ्याच्या दोषाचा विचार करायचा अधिकार नाही. तिसरी संगती सांगतो ऐका. एखाद्या माणसाच्या ठिकाणचा गुण किंवा एखाद्या माणसाच्या ठिकाणचा दोष आणि नेमका त्याच्या उद्धारा करताय का पतना करताय याचा निर्णय करण्याचं स्वातंत्र्य. गोष्ट सांगतो पहा. रावणानं सीतेला पळवलं. गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? रावणानं सीतेला पळवलं म्हणजे दुसऱ्याची बायको पळवली, बरोबर का? रावण सोडा, सीता सोडा, राम सोडा, लक्ष्मण सोडा, सगळं सोडा. रावणानं सीतेला पळवलं म्हणजे प्रक्रिया काय घडली, घटना काय घडली? दुसऱ्याची बायको पळवली. दुसऱ्याची बायको पळवणं चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. आता सांगा, रावणानं सीतेला पळवलं आणि अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं. हनुमंतरायाने जाऊन शोध लावला. राम सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली. राम रावणाचं युद्ध झालं. कुंभकर्ण मारला गेला. लंका विभीषणाला देऊन टाकली आणि रावणासहित सगळ्या राक्षसांना प्रभू रामचंद्राच्या हाताने मृत्यू आला. म्हणजे त्यांचा उद्धार झाला का नाही झाला? झाला. मग या सगळ्या राक्षसांचा उद्धार झाला. जर रावणानं सीतेला पळवलं नसतं तर सगळ्या राक्षसांचा बिना भजनाचा उद्धार झाला असता का? नसता झाला. मग बिना भजनाचा जर सगळ्या राक्षसांचा उद्धार झाला, याला कारण काय घडलं तर रावणानं सीतेला पळवलं. मग रावणानं सीतेला पळवलं म्हणून जर सगळ्या राक्षसांचा उद्धार झाला असेल तर रावणानं सीतेला पळवलं. गोष्ट चांगली झाली का वाईट झाली? आता मगाशी तर म्हणले चुकीचं आहे ना, आता म्हणलं बरोबर. रावणानं नारदजींना सल्ला विचारला. म्हणे माझ्यासहित सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार झाला पाहिजे ना, मार्ग सांगा. नारदजी म्हटले सोपं आहे, या सगळ्यांना घे, प्रभू रामचंद्राकडे जा, दर्शन कर, झालं. काही वेगळं करायची आवश्यकता नाही. रावणानं नारदजींना विचारलं, माझं प्रोफाईल पाहिले का? तपासले तुम्ही एकदा? काय त्याच्यामध्ये? अरे बाबा, या मी स्वतः भगवत भक्त आहे. आईच्या करता आत्मलिंग आणण्याकरता भगवान महादेवाला प्रसन्न केलेला मीच आहे तो. श्रीमंती तपासाल लंका सोन्याची, सामर्थ्य तपासाल देवबंदी खाण्यात आहे. अभ्यास म्हणाल तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा पंडित आहे. आणि भगवत भक्त म्हणाल तर देव मला प्रसन्न आहे. आणि मग तरी तुम्ही मला सांगताय का बाबा जर तुम्हाला उद्धार करायचा असेल तर यांना घेऊन देवाकडे जा. तेवढं कळत नाही का मग मला? मग अडचण काय? तो म्हटला मी आणि विभीषण आम्ही दोघं जण त्याच्याकडे जाऊ, पण हे उरलेलं येणार नाही. ते म्हणले काय येणार नाही? नारदजीला त्याने सांगितलं बाबा तेच कारण आहे, हे उरलेले सगळे राक्षस आहे आणि राक्षस भजन करत हा 5G रेंज मध्ये ना तुम्ही. तर म्हणलं राक्षस भजन करत नाही तेव्हापासून. कधीपासून? आता सुद्धा मी नाही म्हणलो बरं अजून काही. तो म्हणला हे उरलेलं भजन करणार नाही आणि याने भजन केलं नाही तर मग तो त्यांच्यावर प्रसन्न होणार नाही, ते त्यांचा उद्धार होणार नाही. मग काय? नारदजीने सांगितलं दुसरा पर्याय, हे त्यांच्याकडे न्या. पहिला पर्याय, दुसरा पर्याय तो यांच्याकडे आला पाहिजे. त्याच्याकरता काय करावं लागेल? उपाय पण तुम्हीच सांगा. त्याने सांगितलं काही नाही, तुला जर लवकरात लवकर सत्यनारायण महापूजावाल्यांची सुद्धा वेटिंग लिस्ट मोडून तो तुझ्याकडे यावा असं वाटत असेल, हातातलं काम सोडून त्याची बायको पळव. एकदा का बायको पळवली की त्याचा स्वभाव आहे सगळे बायकोच्या मागे. हे तेव्हापासूनची पद्धत आहे. मी नाही म्हटलं बरं, ठोक बाबांचं वाक्य जसेच तसं सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल अनेक वेळेला. आणि मग त्याने रावणानं सीतेला पळवलं, इकडे आणलं, हे सगळे आले आणि त्या सगळ्यांचा उद्धार झाला. मला कशा करता सांगायचं होतं, रावणानं सीतेला पळवलं ही कृती वाईट आहे, पण त्याची फलश्रुती मात्र पाहिली तर ती जगत कल्याणाची
ठरलेली आहे. आणि कोणत्या कृतीमागे देवाचं काय नियोजन आहे त्याचा निर्णय करण्याची बुद्धी आपल्या जवळ नाही. म्हणून कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. काय करा, गुण दोष सहित त्याला स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. कशा करता? तुझं बाबा आहे देव तरी. जमलं तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराजांनी तिसरा उपाय, तिसरं सूत्र अभंगाच्या चौथ्या चरणात. महाराजांच्या करता एकदा टाळ्या वाजवा. गोड आवाजामध्ये त्यांनी अभंगाचं तिसरं चौथं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज तुम्ही विचार करू का काय सांगितलं ते आमच्या अंतर्गत बात आहे. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचणे म्हणून माईक मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय लगेच खाली योजना सांगायची नाही ती अजून. या निमित्तानं खरं म्हणजे आमचे राहुरी महाराजचे कोळशे या ठिकाणी उपस्थित आहेत. ऐका, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. कशा करता? तुझं बाबा आहे देव तरी संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी. तुकाराम महाराजांनी देव पाहिजे असेल तर संतांच्या चरणावर नतमस्तक व्हायला सांगितलं, पण कोणत्या संतांच्या हे मात्र सांगितलं. याचा अर्थ काय आहे? दिसेल त्या साधूच्या चरणावर नतमस्तक व्हावं. दोन गोष्टी तुकाराम महाराजांना अपेक्षित आहेत. पहिलं, मस्तक ठेंगणा म्हणजे नम्रता यावी, आणि दुसरं, असलेली नम्रता साधूच्या सेवेत असावी. दोन गोष्टी एकाच सूत्रामध्ये, एका उपायात अपेक्षित आहेत. का बरं? आपल्याला जर आजूबाजूला एखादा अधिकार संपन्न सत्पुरुष असला तर ओळखण्याचा दृष्टिकोन आपल्या जवळ नाही, आणि जो आपल्याला ओळखू येतो तो बाह्य गुणानं साधू असेल म्हणून आंतर भक्तीनं, अंतकरण युक्त भक्तीनं तो साधू असेलच असं मात्र नाही. साहेब, आमच्याकडे एकाच पल्सरवर बसून 2-2, 3-3 साधू येतात. म्हणजे भगवे कपडे वगैरे घातलेले असतात. गावाच्या गावकोशीला येतात, तिथे आलं का मग कपडे बदलतात. पहिले काढून टाकतात, नंतर भगवे कपडे वगैरे घालतात. त्याच्यावरून रुद्राक्षाच्या माळा घालतात. वरून का बरं घालतात? आतून घालू शकत नाही म्हणून सदऱ्याच्या वरून माळा घालतात. चांगल्या वारकऱ्याला महिनाभर पुरेल एवढा गंध एकाच दिवशी लावतात, आणि मग गावातल्या गल्ल्या वाटून घेतात, आणि तिकडे जाऊन काय करतात तर दारोदार फिरतात. आणि आपण त्यांना 2-5 रुपये देतो. आपण त्यांना जे 2-5 रुपये देतो, सामान्य माणूस म्हणून देतो का साधू म्हणून देतो? साधू म्हणून. पण मात्र ज्याच्याकडे साधूची बाह्य लक्षणं आहे त्याच्याकडे अंतर लक्षणं सांगता येणार नाही. आपल्या लोक सकाळी भेटतो म्हणून तो साधू आहे, संध्याकाळच्या वेळेला नेमका कुठे जातो आपल्याला माहिती. आणि ज्याच्याकडे अंतर लक्षण आहेत त्याला बाह्य लक्षण धारण करण्याची आवश्यकता नाही. का हो? आपल्यासारख्याला साधू ओळखू येणार नाही, काही विशेष गोष्ट नाही. आज जे जगमान्य संत आहेत तेही होते त्यावेळच्या काळातल्या लोकांना संत ओळखू आले. धन्य नवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. ते म्हणतात आम्हाला तुकोबराय पाहायला मिळाले आमचं भाग्य आहे. ज्यांना पाहायला मिळाले त्यांचं जर भाग्य आहे, तर काही लोकांबरोबर तुकोबराचा प्रत्यक्ष संवाद झालाय.
पण त्या सगळ्या लोकांना तुकोबर ओळखू आले आले का? नाही आले ना महाराज. ज्ञानोबा सगळ्यात अगोदर रेड्याला कळाले आणि मग ज्ञानी पंडितांना कळाले. ज्ञानी पंडितांनंतर कळाले. याचा अर्थ काय? प्रत्यक्ष संत भेटून सुद्धा त्या लोकांना कळाले नाही. तर आपण तर त्यांच्या नंतर जन्माला आलेलो आहोत. आपल्याही भोवती साधू असतील, संत असतील, पण ओळखण्याचा दृष्टिकोन आपल्याकडं नाही. महाराज म्हणतात ओळखायच्या भानगडीत पडू नका. दिसेल त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. आम्हाला ओळखू येणार नाही, पण भाग्यानं अधिकार संपन्न सत्पुरुषाची भेट झाली तर त्याच्या आशीर्वादानं आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. एक गोष्ट सांगतो पहा, कशासाठी? ओळखण्याच्या भानगडीत पडू नका. दिसेल त्याच्या चरणावर अधिकार संपन्न सत्पुरुषाची भेट झाली त्याच्या भेटीनं आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तो त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला ओळखू येणार नाही, पण सेवा घडली तर त्यांचं काम ते नक्की करतील. एकानं कीर्तनात ऐकलं होतं की या जगात परीस नावाची काहीतरी वस्तू आहे आणि त्या परीस नावाच्या वस्तूचा स्पर्श का लोखंडाला झालं की त्याचं सोनं होतं. त्याला सगळ्या गावापेक्षा जास्त श्रीमंत व्हायचं होतं, पण प्रत्यक्ष कष्ट करायची तयारी नाही. आणि अलीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये या पिकाची काही कमी नाही. राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, आध्यात्मिक क्षेत्र असू द्या, शेतीचं असू द्या, व्यापार उद्योग व्यवसायाचं असू द्या, सेवेचं असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कष्ट करा, काम करा, सेवा करा नाही, पण प्रतिष्ठा मोठेपणा मात्र पाहिजे. त्याला सगळ्या गावापेक्षा श्रीमंत व्हायचं. त्यानं विचार केला आता कधी प्रवरून पाणी उचलणार, कधी शेती करणार, कधी बागायत पिकवणार, कधी आपल्याला भाव येणार आणि मग कधी आपण जाणार. त्यापेक्षा त्यानं ठरवून टाकलं की पहिला परीस शोधू आणि एकदा परीस सापडला की एका रात्रीत आपण गावापेक्षा श्रीमंत. सकाळचाच निघाला. परीस ओळखण्याच्या करता त्याने एक लोखंडाचा तुकडा सोबत घेतला. लोखंडाचा तुकडा छोटासा, बास का एवढा वाढू, छोटा लोखंडाचा तुकडा सोबत घेतला. निघाला रस्त्याने. परीस पाहिलाय का तुम्ही? परीस नाही पाहिला तुम्ही? मी पण नाही पाहिलं. खरं म्हणजे परीस पाहिला असता तर एवढ्या लांब आलोच ना. असा बारीक पाहून लोखंडाचा तुकडा नेला असता, दोघा जण पण उचलून घेतला असता. आता नुसता परीसाला स्पर्श करून आणला असता. रस्त्यानं जाताना तो रंगीबेरंगी दगड दिसला, उचलायचा, खिशातली पट्टी काढायचा, त्या पट्टीला घासायचा, दगड टाकून द्यायचा, पट्टी खिशात ठेवून पुढे जायचं. चालता चालता म्हणून त्याला काही रंगीबेरंगी दगड दिसला, गुळगुळीत दगड दिसला, काही गारेसारखा दगड दिसला, वेगळ्या आकाराचा दगड दिसला, दगड उचलायचा, खिशातली पट्टी काढायचा, पट्टीला दगड घासायचा, दगड टाकायचा, पट्टी खिशात ठेवायचा, पुढे जायचं. पहिल्या दिवशी इकडून बेलापूरून पार श्रीरामपूर पर्यंत गेला. रस्त्याला एकही दगड सोडला नाही. दुसऱ्या दिवशी इकडच्या बाजूनं राहुरीच्या दिशेने निघाला. सगळ्या लोकांनी क्रिया पाहिली. म्हणजे कालपर्यंत चांगलं होतं, 2 दिवसापासून काय करते? रस्त्याने जाते, दगड उचलते, पट्टीला घासते, टाकून देते, दगड उचलते, पट्टीला. सगळ्या लोकांनी त्याला नाव ठेवलं दगड घाशा. काय नाव ठेवलं? दगड घाशा. कड्याने नियम बंद नाही केला. तिसऱ्या दिवशी इकडच्या रस्त्याने निघाला, मागे उकलगावच्या बाजूला. त्याही लोकांना त्याचं नाव कळालं. काय? हा, खिशात ठेवून ठेवून त्याची खिसा फाटायला लागला. पट्टी खिशात ठेवून, जड लोखंडाची पट्टी, खिसा फाटायला लागला. त्याची बायको त्याला बडबड करायला लागली. आणि बायको सगळ्यांची बडबड तेव्हा ते करते म्हणजे. तिकडच्या सगळ्यांनी मान आला. कॅमेरा नसल्यामुळं कळलं नेमकी कोणी कोणी आलं. तिकडे पहा. त्यानं काय आयडिया केली? खिशातली पट्टी काढली, तिला एक छिद्र पाडलं, तिला दोरी बांधली, दोरी अशी कमरेला बांधून ठेवली, पट्टी ती मोकळी सोडली. क्रिकेटवाले लोक बॉल नसतात तसा दगड उचलायचा, त्या पट्टीला घासायचा, टाकून द्यायचा. बरेच दिवस त्यानं नियम केला. कोणी? विसरले तुम्ही? हा, दगड घाशा. एक दिवस हा सकाळी सकाळी आवरून निघाला होता. त्याची बायको त्याच्याकरता चपात्या करतो. इतकी चांगली बायको होती. त्या कोणता ग्रंथ वाचला तर माहित नाही बिचार. रोज बोंब मारीत फिरत होता, त्याच्याकरता ती डबा
ती चपात्या करता करता आनंदाने उड्या मारायला लागली. ती उड्या मारायला लागली, हाय उड्या मारायला लागला. यानं तिला विचारलं का बरं उड्या मारते. तिने सांगितलं तुमची पट्टी सोन्याची झाली. यानं घाईघाईने पट्टीकडे पाहिलं, खरोखर पट्टी सोन्याची झाली. आणखी उड्या मारायला लागला. दुसऱ्या क्षणाला खाली बसला. म्हटलं पट्टी सोन्याची झाली पण कोणत्या दगडानं? परीस भेटला नाही का? परीस भेटला नाही? भेटला, ओळखू आला नाही. पण परीसानं त्याचा गुणधर्म सोडला नाही. तसा साधूच्या चरणावर नतमस्तक होत राहिलो. साधू ओळखू येणार नाही, पण साधू त्यांचं जे काम आहे उद्धाराया जन जड जीवा, ते मात्र आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी. इथे नम्रता पाहिजे. पाया पडे जन एकमेकांना, नम्रता आहे बाबा. बाकीचं सगळं पद प्रतिष्ठा स्थावर जंगम सगळं बाजूला आहे. मी एक वारकरी, मी एक पाया पडे जन एकमेकाच्या पाया. नम्रता आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि म्हणून नम्रता अंगी यावी म्हणून आम्हाला संतांच्या चरणावर नतमस्तक व्हायला सांगतात. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे. लवाळे पाहिले का तुम्ही? लवाळ शेतात असते ती लवाळी लोळी, आणि नदीच्या कडेला असते, ओढ्याच्या कडेला असते ती काय लोहाळ. या मंडपापेक्षा थोडं उंच असतंय. बरोबर ना? बाकीचे साशंकतेनं पाहतात, त्यांना वाटतं यांच्याकडे हायब्रिड उतरले का काही लवाळ. कसं काय नाही म्हणा. लवाळ म्हणजे एवढ्या उंचीच असते फार तर. ते नदीच्या कडेला लवळा असतंय. नदीला पूर येतो, वड्याला पूर येतो. पूर आला म्हणजे ते लवळा असं पाण्याबरोबर खाली झुकून देते स्वतःला. त्याच्या काठावर झाडं असतात, नदीच्या काठावर वेड्या बाबळीची. ती झाडं मात्र त्या पुरामध्ये 2 हात त्या पुराबरोबर करायचा प्रयत्न करतात. पण पूर काय ओसरण्याजोगं का? अकोल्याहून निघालेला आहे तो. तर पूर काय थांबायचं नाव घेत नाही. दोन्ही बाजूनं पाणी गेलं की त्याच्या केवढ्या मोठ्या मुळ्या असल्या तर उखडून काढतोय आणि झाड जाय पडी. लवाळ्याचं अस्तित्व छोटं पण टिकलं, वाकलं ना म्हणून टिकलं. जर आम्हाला टिकायचं असेल तर काय करायचं? टाळ्या वाजवा यांच्या करता येईल. आम्हाला टिकायचं असेल तर वाकायचं. पण सासू पुढे नाही म्हणलं, नाही म्हणलं, नाही म्हणलं. आमच्या अंगी नम्रता यावी. का? तुझं बाबा आहे देव तरी संतांच्या चरणात मस्तक ठेंगणा करी. जमलं तर ठीक आहे, नाही तर 4थं सूत्र तुकाराम महाराज देतात. वेची ते वचन. शेवट म्हणून शेवट. वेची ते वचन जेने राहे समाधान. तुकाराम महाराज म्हणतात असं बोला की आपल्या बोलण्यानं समोरच्याला समाधान वाटेल. ते वचन वेची, वेची ते वचन, ते वचन वेची, असं बोला की जेने राहे समाधान. आपण जे समोरच्या माणसाबरोबर बोलतो ते त्याला बरं वाटावं म्हणून बोलतो का खरं बोलतो? आपण समोरच्या बरोबर जे बोलतो ते त्याला बरं वाटावं म्हणून बोलतो का खरं बोलतो? त्याला बरं वाटावं म्हणून बोलतो. आणि बऱ्याच वेळेला बरं वाटावं म्हणून बोललेलं खरं असतंच असं मात्र नाही. तुकाराम महाराज म्हणतात बरं वाटावं म्हणूनही बोलू नका आणि खरं वाटावं म्हणूनही बोलू नका. ज्ञानोबराला विचारा कसं बोला. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुकाराम महाराजांना विचारा कसं बोला. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. आपण असं बोलावं की आपल्या बोलण्यानं समोरच्याला समाधान वाटावं. हो, तुकाराम महाराज म्हणतात शब्द शस्त्रही आहे आणि शब्द धन सुद्धा आहेत. हो, शब्द बाण पण आहेत आणि शब्द धन सुद्धा
आहेत. आणि म्हणून आम्ही ते जे शब्द आहेत ना, शब्द असे बोलावे, समोरच्या माणसाला बरं नाही, समोरच्या मनामध्ये समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे. वेची ते वचन जेने राहे समाधान, कशा करता तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आपल्या बोलण्यानं समोरच्याला समाधान वाटतं. का बरं तुकाराम महाराजांना आपल्याला बोलण्यासारख्या गोष्टी शिकवाव्या लागल्या? खरं तर आपण वर्ष 2-1.5 वर्षाच्या नंतर लगेच बोलायला शिकलो, पण आज 40, 50, 60, 70, 80, 90 वर्षानंतरही तुकोबराय म्हणतात. वाटतं तुकोबराला, आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला घ्यावं लागतं. एखाद्या माणसाच्या समोर आपण त्याच्याबद्दल जसं बोलतो तसंच्या तसं त्याच्या पश्चात बोलत पण मी कोणाला सांगणार नाही बोलत. माझा तुमच्यावर संशय नाही, पण जगात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या सासूबद्दल तिच्या मुलीशी म्हणजे तिच्या नंदेशी नंदेबरोबर बोलतात. सासूबद्दल बोलतात, कोणाशी? नंदेशी बोलतात. सासूबद्दल नंदेशी बोलताना जे सासूबद्दल बोललं जातं तेच तुमच्या आई बरोबर बोलताना म्हणजे तिच्या बहिणीबद्दल बोलताना सारखंच असतं ना? सारखं असतं का? महाराज म्हणतात आपली ही जी भावना आहे ना, या छोट्या छोट्या कृती आमच्या कर्माच्या हिशोबात लिहिल्या जातात. याचा मात्र आम्हाला काय व्हायला लागलाय? विसर पडायला लागलाय. एक साधना, उपासना, व्रतोकल्य, भजन, पूजन या सगळ्या गोष्टी करताना कर्माच्या संबंधानं मात्र आमचं जे कर्म आहे ना, ते कर्म वेगळ्या दिशेनं जात आहे. म्हणून सगळ्याची वजावट चालू आहे. या सगळ्याची काय चालू आहे? वजावट चालली. त्याच्याकरता असं बोला समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे. का हो? प्रवास फार थोडा आहे. प्रवास फार काय भजनाशी उरले, आम्हाला फक्त उरलेल्याचाच विचार करायला सांगितलंय. झालं सोडून द्या, राहिलं त्याला सोबत घेऊन चला. राहे समाधान चित्ताची. आणि म्हणून असं बोला की समोरच्याला समाधान वाटेल. जमलं तर पहा, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराजांनी 5वं आणि शेवटचं सूत्र अभंगाच्या 6व्या शरणामध्ये तुका म्हणे और उपकार तुझ वावाय देव, तुझ वावाय देव, तुझ वावाय देव, तुझ वावाय देव.
सुलभ